राम सातपुतेंच्या उमेदवारीनंतर प्रणिती शिंदेंनी लिहिलेल्या उपरोधिक पत्रावर आता राम सातपुतेंनी चांगली टोलेबाजी केली आहे। आज त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं, उद्या विजयानंतर त्या मला अभिनंदनाचं पत्र लिहितील अशी टोलेबाजी राम शिंदेंनी केली आहे। या सगळ्यावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणे। मला सांगा, तुम्ही अजून उमेदवारी जाहीर होतीये तोवरच बीडचं पार्सल म्हणून पाठवायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी धन्यवाद देतो पार्टीला की माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला, एका ऊसतोड कामगाराच्या परिवारामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीला आणि अर्थात एक प्रस्थापित घराण्याला टक्कर देण्याची संधी दिलेली आहे। त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आता अधिकच जर स्पष्ट बोलायचं झालं तर इटलीवरून आलेल्या सोनिया गांधी यांना आपल्या वाटतात, परंतु सोलापूर जिल्ह्यातला आमदार त्यांना बाहेरचा वाटतो, हे दुर्दैव आहे। आणि ही वेळ आहे सोलापूरच्या कामगाराला देशोधडीला लावणाऱ्या प्रस्थापित असणाऱ्या शिंदेसाईला संपवायची, सोलापूरमधील गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वाटोळ करणाऱ्या लोकांना घरी बसवण्याची। त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरमधील जनता ही आमच्यासोबत आहे आणि निश्चित या ठिकाणी आपल्याला येत्या काळामध्ये निवडणुकीनंतर कळेल की आज त्यांनी ज्या मोठ्या मनाने माझं स्वागत केलं आहे त्याच मोठ्या मनाने त्या ठिकाणी ते माझं अभिनंदन माझ्या विजयानंतर करतील, हा मला माझ्या ताईवर विश्वास आहे। काय आव्हानं काय वाटतात सोलापूर लोकसभेत? मला असं वाटतं की कसल्याही पद्धतीचं आव्हान नाही आहे। कार्यकर्त्याचं जाळं त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरती, खेड्यापाड्यामध्ये, गावावरमध्ये प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं मोठं आहे। त्यामुळं मला विश्वास आहे हे आव्हान आम्ही मानतच नाही, त्या ठिकाणी त्यांनी पराभव स्वीकारलेला आहे असं मला वाटतं। आज ताईंनी एक पत्र लिहून माझं अभिनंदन स्वागत केलं आहे। मी त्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की तुम्हाला अभिनंदनासाठी सुद्धा एक पत्र माझ्यासाठी लिहावं लागेल। टेंभुर्णीहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।